चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्यजीव गणना पूर्ण झाली। व्याघ्र दर्शनानं वन्यजीव प्रेमी चांगलेच आनंदी झाले। राज्यातील प्रादेशिक आणि राखीव जंगलांमध्ये दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या रात्री मचान वन्यजीव गणना केली जाते। हजारोच्या संख्येत वन्यजीव प्रेमी खास तयार केलेल्या पाणवठ्याजवळील उंच मचानींवर बसून रात्रभर वन्यजीव आणि पक्ष्यांचं मनसोक्त दर्शन घेतात। निसर्गानुभव या नावानं वनविभागाच्या वतीनं हा उपक्रम घेण्यात येतो। चंद्रपुरातल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातही यंदा 100हून अधिक मचानी तयार करण्यात आल्या होत्या। यंदा 4,500 रुपये प्रति व्यक्ती एवढं शुल्क आकारल्यानं ही गणना वादात सापडली होती। मात्र सशुल्क असूनही या वन्यजीव गणनेला मोठा प्रतिसाद मिळाला। फार पूर्वी या वन्यजीव गणनेचं मोठं महत्त्व होतं, मात्र सध्या विविध प्रकारचे अधिक सक्षम तांत्रिक गणना प्रकार अस्तित्वात असल्यानं ही गणना केवळ एक उपचार ठरली आहे। तरीही नव्या पिढीला रात्रभर एखाद्या उंच मचानीवर बसून अनुभवलेलं जंगल थ्रिल भावत असल्यानं याला मोठा प्रतिसाद मिळाला। हे 3-4 प्रकारचे पक्षी आणि आल्या 5-10 मिनिटातच आम्हाला एक वाघ दिसला इथे। फार मोठा वाघ होता आणि एकदम जवळून दर्शन झालं त्याचं। आणि ही माझी आपल्या टायगर सेन्ससची जवळपास 13वी वेळ आहे। कंटिन्यूस मागच्या 13 वर्षामध्ये फक्त कोरोनाचा काळ जर सोडला तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी नागझिरा, पेंच, ताडोबा इथे जात असतो। मचान सेन्ससमध्ये माझा तर मी याच्या अगोदरही केलेला आहे, पण यावेळेस थोडंसं चांगलं अजून मस्त असं वाटलं की एक अस्वल आली आणि खालतून अशी बाजूनी मस्त पाणी पिलं तिने आणि बाजूने असं मस्त गेली ती। एक नंबर वाटलं ते। निसर्गानुभव या नावाखाली जो यावेळेस मचान सेन्सस करण्यात आलं, याच्यामध्ये आम्ही ज्या भागामध्ये होतो आगरझरी आणि मूल ह्या परिसरामध्ये अतिशय चांगला अनुभव राहिला। कारण खूप छोटे पक्षी, मोठे पक्षी आम्हाला पाहायला मिळाले, काही प्राणी पण पाहायला मिळाले। जंगलातला जो आवाज येतो त्याचा एक वेगळा अनुभव आणि वेगळा आनंद असतो। आणि पुन्हा 3 वाघ आम्हाला विशेषतः पाहायला मिळाले, 3 बछडे पाहायला मिळाले। आणि हे 3 बछडे पाहिल्यानंतरचा जो आनंद आहे तो आनंद अतिशय मोठा आनंद आहे असं मला